आरशात पाहिलं की अवकात कळेल. 4 जूनला जनता उत्तर देईल. श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका. आरशामध्ये पाहिलं की आपली लायकी आपली अवकात काय आहे हे कळेलच, असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे आणि आमच्या आईवडिलांचे चांगले संस्कार आहेत. पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस तडफडतो, असं वक्तव्य करतो. आपल्या लायकीप्रमाणे आपण बोललं पाहिजे. लायकी नसताना आपण ज्यांच्यावर बोलतो ते जनता बघत असते. 20 तारखेला जनता त्यांना उत्तर देईल. तुमचं योगदान काय, तुमची पात्रता काय, तुमची लायकी काय, असा सवाल करत श्रीकांत शिंदेने आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आरशामध्ये पाहिलं की आपली लायकी आणि आपली पात्रता आपली अवकात काय आहे हे कळेलच, अशी घणाघाती टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व येथील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मला वाटतं त्यांच्यावरती असे संस्कार झालेले आहेत आणि ज्यांनी केलेले आहेत, हा प्रश्न जो आहे तो त्यांना जाऊन विचारला पाहिजे तुम्ही, की असे संस्कार जे आहेत ते असे कसे केले. आणि नेहमी ज्याच्या तोंडी शिव्या, शाप आणि हे सगळे अपशब्द जे आहेत ते मी बोलू पण शकत नाही, कारण की आमच्यावरती संस्कार जे आहेत ते बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आणि आमच्या आई वडिलांचे. आम्हाला चांगलंच बोलायला शिकवलेलं आहे, आम्हाला वाईट बोलायला शिकवलेलं नाही. आणि ज्यांनी त्यांना वाईट बोलायला शिकवलं, मला वाटतं जनता येणाऱ्या 20 तारखेला आणि 4 जूनला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा सगळ्या गोष्टी जे आहेत त्याचं उत्तर जे आहे ते जनता देईल. कारण की महाराष्ट्रामध्ये वातावरण गढूळ करण्याचं काम, हे शिव्याशाप देण्याचं काम, इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करण्याचं काम, एक फ्रस्ट्रेशन मधून या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. आणि पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस जो आहे तो तडफडतो, अशा वक्तव्य करतात. आणि आपली लायकी काय, मी नेहमी म्हणालो आपल्या लायकीप्रमाणे बोललं पाहिजे. आपली लायकी कोणावरती बोलायची आहे त्याच्यावरतीच बोललं पाहिजे. लायकी नसताना जे आहे आपण ज्यांच्यावरती बोलतो हे जनता बघत असते, की तुमचं योगदान काय आहे, तुमची पात्रता काय आहे, तुमची लायकी काय आहे. हे नेहमी मला वाटतं थोडंसं आरशामध्ये पाहिलं की आपली पात्रता, आपली लायकी, आपली अवकात ही कळेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.